लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शिक्षक मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले। तब्बल 24 तास चाललेल्या या मतमोजणी शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरेंचे संदीप गुळवे, अपक्ष विवेक कोल्हे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे यांच्यात काटेकी टक्कर सुरू होती। पहिल्या पसंतीत या तीनही उमेदवारांना विजय मिळवता आला नाही, मात्र दुसऱ्या पसंतीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि याच मतदारसंघातून आमदार राहिलेले किशोर दराडे विजयी झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या हिताचे घेतलेले निर्णय आणि शिक्षकांचा विश्वास याच्या जोरावर आपण हा विजय मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। मुख्यमंत्री निवडणूक नाही, मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला येतात। सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही, पण त्यांचा स्वभाव जे प्रत्येकांना भेटणं, प्रत्येकाशी बोलणं, प्रत्येकांना वेळ देणं। मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे, आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी 3-3 तास देता। आतापर्यंत महाराष्ट्रात राज्यात असं कधीही घडलं नाही। आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री 3 तास देतात आणि आमचे प्रश्न समजून घेता। ही आमच्या शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची। खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही। बरेचसे मला लोक म्हणायचे, भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का? एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही। पण मला एक आत्मविश्वास होता, माझे शिक्षक माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील, मला आमदार करतील। आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला। त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून 6 वर्ष काम करणार आहात। किमा कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात 6 वर्ष प्रामाणिकपणे काम केले। अनेक शिक्षकांचे मी कामं केले। ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेले मी शिक्षक दरबार, या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या शिक्षकांना 1160 कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः 97 ते 98% पगार, 20% पगार घेता। त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते। दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू, आणि त्या पद्धतीने 5,500 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली। 21,412 लोक राहिले, ती सुद्धा ते लागू करणार आहे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे। मी आता निवडून आल्यास प्रामुख्याने आमचे 3 प्रश्न प्रलंबित आहे, ते नक्की सोडवणार आहात। एक तर जुनी पेन्शन योजना लागू झालेली, त्यातले फक्त 21,000 लोक राहिले, त्यांचा प्रश्न पहिले सोडवणार आहे। गेल्या 12 वर्षापासून आमचे बांधव 20% पगार मिळत नव्हता, आता कुठं शिंदे साहेबांच्या कृपेने मिळाला, त्यांना 40% मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि 40% देऊन तर प्रचलित प्रमाणे दिलं पाहिजे। दरवेळेस आंदोलन करायचे, दरवेळेस भांडायचं आणि टप्पा वाढू घ्यायचा, ते आमच्या शिक्षकांना ते काही मान्य नाही। प्रचलित प्रमाणे झालं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे। तिसरी मागणी आमची आश्रमशाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रामुख्याने, त्याचा टाईम 11 ते 5 करावा, ही मागणी येणाऱ्या काळामध्ये मी लवकरात लवकर ती मागणी पूर्ण करणार आहे। तर याच निवडणुकीत किशोर दराडे यांना महायुतीमधूनच आव्हान दिलेल्या अजित पवारांचा राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना केवळ 138 मते मिळाल्यानं या निवडणुकीत अजित पवार गटाची पुरती नाचक्की झाली आहे। तर या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीप गुळवे यांना 3ऱ्या क्रमांकावर फेकणारे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे मात्र या निवडणुकीत निर्णायक ठरले आहेत। त्यांनी झालेला पराभव मान्य करत विजयी उमेदवाराला शुभेच्छा दिलेल्या आहेत। निश्चितपणाने 24 तास ही मतमोजणी चाललेली होती। अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली। अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदानरूपी वर्षाव केला, त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो, विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। जुनी पेन्शन योजना असतील, शालार्थ आयडिया असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न, टप्पा अनुदान असतील, हे सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे। चांगल्या पद्धतीची निवडणूक 30 दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला, परंतु ह्या 30 दिवसामध्ये अनेक अनुभव, अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील।
नाशिक शिक्षक मतदारसंघ हा उमेदवारांची पळवापळवी, डमी उमेदवारांना झालेली मारहाण, पैशाचे वाटप, साड्यांचे वाटप आणि सोन्याच्या नथीचे वाटप अशा नकारात्मक घटनांनी चर्चेत आली. मात्र अशा सर्व घटनांनंतर देखील सूक्ष्म नियोजन आणि मुख्यमंत्र्यांची शेवटच्या क्षणापर्यंत लाभलेली साथ यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला जिंकता आली. मात्र या निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव ठाकरेंच्या सेनेला चांगला जिव्हारी लागलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.